काल दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे ॲडव्होकेट रंजना गवांदे मॅडम यांचा तक्रारी अर्ज स्वीकारण्यात आलेला होता। त्याच्या चौकशीनंतर सदर बाबत गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्याचा रजिस्टर नंबर 195/2026 महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन कायदा सन 2013 तसेच भारतीय न्याय संहिता 2023 ड्रग्ज अँड रेमेडीज ॲक्ट त्याचप्रमाणे मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट याच्या खाली विविध कलमांमुळे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। सदर गुन्ह्यात मंत्रशक्तीद्वारे तंत्रशक्तीद्वारे लोकांच्यावर उपचार करण्याची काही यूट्यूबला व्हिडिओज शेअर झालेले आहेत आणि वेगवेगळे सोशल मीडिया यावर सुद्धा ते शेअर झालेले आहेत। त्यानुसार जे राजेंद्र बापू गडगे राहणार वडगाव पान त्याचप्रमाणे मधुकर शिंदे राहणार रहीमपूर संगमनेर या दोघांना कालच्या जो गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यात अटक करण्यात आलेली आहे। अजून काही आरोपींचा शोध चालू आहे। गुन्ह्याच्या संदर्भाने तपास चालू आहे। पुढील तपास करीत आहोत। गेल्या अनेक दिवसांपासून हे व्हिडिओ सोशल माध्यमात व्हायरल होत होते। तसंच त्याने खंडणी देखील मागत असल्याचा एक व्हिडिओ स्वतः बाबाने प्रसारित केला होता। या संदर्भात आता पोलीस काय कारवाई करणार? एका व्हिडिओमध्ये मधुकर शिंदे नावाचा व्यक्ती आणि सदर गडगे महाराज या दोघांचे आणि अजून 2 लोकांचे व्हिडिओमध्ये दिसत होतं की पोलिसांचं सुद्धा नाव त्यांनी घेतलेलं होतं। त्याची सुद्धा तपासात कारवाई करायचे आपण ही दक्षता घेत आहोत। आज रोजी दोन्ही आरोपींना अटक केलेलं आहे। माननीय न्यायालयात हजर करीत आहोत। धन्यवाद। पोलीस दलातर्फे राज्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सदर गुन्ह्यासंदर्भाने यातील आरोपी राजेंद्र बापू गडगे आणि त्यांचं दत्तधाम सरकार या नावाने जे लोकांनी सदर ठिकाणी येऊन उपचार केले असतील, त्या ठिकाणी काही पैसे त्यांचे दिलेले असतील, त्या संदर्भाने त्यांची काही फसवणूक झाल्याचं त्यांना वाटत असेल तर त्यांनी तात्काळ संगमनेर तालुका पोलीस ठाणे येथे संपर्क करावा। त्यांच्या तक्रारीवर योग्य ती कारवाई करण्याची तजवीज केली जाईल।